लय कमी केलात रे. किती खांदलेला आहे हा हा जवळ जवळ एवढा पोर्शन आहे. ये कितने दिन लगेंगे ये रोड में? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता दुपार झालेली आहे आणि मी इकडे जेवतोय. जेवणाला बघा डाळ भात सोयाबीनची भाजी आणि बटाट्याची भाजी आहे. जेवण वगैरे करून आता झालेलं आहे आणि मी आता वरती आलोय आणि इथे बघा कसलं काम चालू आहे. रोडचं काम चालू आहे. इथे पहिलं मोठं घाटान होतं ते आता कमी केलेलं आहे. लय कमी केलात रे. जेसीबी बघा तिकडे आहे. मोगली सर मोगली. हे बघा किती खांदलेला आहे हा हा जवळ जवळ एवढा पोर्शन आहे. एवढा पहिला रस्ता होता इथे एवढा रस्ता होता. हा पोल पण इकडे नवीन बसवलेला आहे. ये कितने दिन लगेंगे ये रोड में? कितने दिन लगेंगे? एक महीना हमको काय रे काय दाखवतास? तुमरे को पता मोटर कशी चालू करायची? बॅटरी चार्जिंग नाही. कसली बॅटरी आहे दाखव. नाही कसली बॅटरी आहे? कॅक्टसची आतमध्ये मोटार होती ती फोडलेली आणि ही बॅटरी काढली पण काय चालूच नाही होत. मॅग्नेट पण आहे तुम्ही बघू शकता. आता बघा थांबा. आफ्टर बिफोर इथून सुरुवात होते बघा. पहिलं खूप मोठं चढाव होतं हे आणि ते आता कमी केलंय. खूप कमी केलंय. तिकडे माती बघा किती साठली. प्लस ही माती येईल अजून. राऊंड मस्त होईल आपला आता पूर्ण. खायचा खोदतील मग खायचा आणि ही माती तिकडे टाकणार. जाम खणलात रे माती. ही बघा इकडे किती माती काढलेली आहे. इकडून आपण वरती पण चढू शकतो आता. इकडून मंडळी जेसीबी ची मशीन बघा किती आहे. नंतर उपयोगी येणार आहे. ड्रिल वाली ना? ड्रिल वाली. गरम आहे गरम आहे. गरम सेम. जेसीबीच्या टायरचे शिक्के बघा. कितने का 150-250 हो. 150 वाला है 250 वाला सेम ही दिख रहा है. सेम दिख रहा है ये, लेकिन इसमें ज्यादा इसमें कम है. ए बिहारी नहीं बिहारी आलेत बघा. नहीं ये मराठी नहीं आता क्या? मनसे वाले फोन करो ऐसा मत कर. ये हमारा धंधा है, हम देख लेंगे. मराठी नाही तुला? मराठी नाही महाराष्ट्र जातो. मराठी येतं ना आम्हाला. येतं का? गाडीवर धूळ बघा किती आहे. मंडळी इकडे पण काहीतरी काम चालू आहे बघा. हा इकडे घराचं काम चालू आहे. आता मी मंदिरात आलोय आणि मंदिरात आल्यावर एवढं भारी वाटतं ना. बाहेर किती ऊन आहे आणि इकडे खूप गारवा असं वाटतं. छान वाटतं मंदिरात आल्यावर. अजून यांचे चिरे बघा किती उतरवायचे आहेत. अर्धी गाडी झालेली आहे, अजून अर्धी गाडी उतरवायची. मंडळी मी आणि हर्षराज आता जातोय गावखडीला जातोय. गावखडीत मॅच आहे तिकडे. मंडळी स्वरूप अरिन आणि प्रतीक तिघे पण जात आहेत ते. आता आम्ही सोबतच जाणार आहोत. शाळेची मुलं खेळतायत बघा इकडे. रस्ता एवढा अरुंद आहे की बघा गाडी पण जात नाही. नशीब इकडे गतिरोधक आहे. मंडळी गावकडीत जायचं कारण एवढंच आहे की
रामेश्वर मंदिराजवळ कबड्डीच्या स्पर्धा आहेत, त्याची आज फायनल आहे. तीच बघायला आम्ही गावकडीच जातोय. गाडीमध्ये आता पेट्रोल भरायला थांबलो इथे. आता अनिश चालवत होता, त्याच्यानंतर आता हर्षराज चालवणार आहे. तू गाडी चालवणार? बिमट्यावर नेणार आता भावा, तुला बिमट्यावर नेणार. चल घेऊन तसा हर्षू धर ती. आमचा ड्रायव्हर खतरनाक आहे. गाडी इथे पार्क केलेली आहे. आता जाऊयात मॅच बघायला. आता मी तिकडे बसलेलो, पण तिकडून व्हिडिओ चांगल्या येत होत्या आणि आता इथे येऊन बसलोय तर इथे व्हिडिओ चांगल्या येत नाहीत. ही इथे आता फायनल मॅच चालू आहे. आपल्या सर्वांसाठी मंडळी प्लेयर इंजर्ड झालाय. नशीब मंडळी काही जास्त लागलं नाही. आता टाइम आउट घेतलाय मंडळी. मी इकडे बसलोय. इकडे प्लेयर आउट झाला ना की बारकी पोरं आहेत ना जाम पिपिरी वाजवतात, कान नुसते फोडून टाकतात. मंडळी अजून एक प्लेयर इंजर्ड झाला ठीक, जरासं लागलं. आणि इथे लाईट गेली होती, परत आली. आता मॅच चालू होती ती दोस्ती विरुद्ध दर्यासागर होती, त्याच्यात दोस्ती जिंकली. सुन्याने लाईन बघा कशी मारतायत तिथे. आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिलाय. विराट हा लोकल बॉय आहे. दोस्ती टुर्नामेंट संघाकडून तो खेळ आपण नंतर चालू ठेवले, नंतर जिल्ह्यामध्ये पाहिलंय. आणि आजच्या या महाशिवरात्रीच्या या सोहळ्यामध्ये त्याने मात्र बहागा खेळ केलाय. यावेळी हॅट्रिकचा शिकार जर्सी क्रमांक 12 पंजाबमध्ये गेले बहागा खेळ, त्यामुळे हा संघ फायनल मध्ये एंटर होऊ शकलाय.
हो इथे त्याचा लक्ष होतोय सक्सेसफुल पाहायला जसं मागे 31 खेळाडूंचा बाहेर जातोय नारायण पवार पॉइंट इथे आणि नेटचा चांगला प्रयत्न आणि इथे एक बॅटिंग बॉल दाबा ठोकलाय अगोदरची मॅच फायनल झाली ती 50 किलो वजनी गटाची होती आणि ही ओपनची आहे चालू. आता टी ब्रेक घेतलाय. टी ब्रेक नंतर आता परत चालू झाले. मॅच एकदम रंगात आले. मंडळी इथे दोस्ती जिंकलेली आहे. पेपेरी वाजवतात ते जाम जीव खाल्ला नाही त्या तिकडे. मंडळी आता आम्ही घरी चाललोय कारण तुम्हाला हे मंदिरातला व्ह्यू सगळा दाखवला असता बघा मंदिर, पण आता अर्जंटली जायचं आहे कारण भावाची मम्मी येणार आहे आणि तिला गाडी लागणार आहे. मंडळी हे आहेत पूर्णगडच्या रोडचे खड्डे बघा. दन दन आपटतात. मंडळी वाडीत आलेलो आहे आणि ते ट्रक मागे जातोय. आम्हाला जायला जागा नाही पुढे, आम्ही अडकलोय. आता झाली थोडीशी दुरी राहिली. पूर्ण ट्रकने रस्ता कव्हर करून घेतलाय आणि इथे जमलेली मंडळी चर्चा चालू आहे बघा कसली तरी. आत्ताच घरी आलोय, थोडा वेळ बसलोय. मंदिरातला व्ह्यू वगैरे दाखवला असता पण जरा घाई होती म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकलो. आणि जी फायनल मॅच झाली ती दोस्ती अ आणि दोस्ती ब होती आणि त्याच्यात दोस्ती अ ही जिंकली होती. मंडळी इथे तुम्हाला आता गाड्या दाखवतो किती आहेत. इकडे एक आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ती चौथी आहे आणि ही रिक्षा आहे 5वी. ह्या इथे सर्व आता गाड्या लागल्यात. एवढ्या गाड्या एकसाथ मी आता पहिल्यांदाच बघतोय. आता रात्रीचे 11:15 वाजले आहेत आणि या ब्लॉगला आता एंड करायची वेळ आली आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. रात्रीचे वाजल्यात 12:30 आणि आत्ताच माझी व्हिडिओ एडिटिंग करून झालेली आहे. मी तिकडे हातरून पण घातलंय आणि शंकर माझ्यासोबत अजून आहे. नमस्कार. हे झोप जा जागो कशा गायस. अरे इथं भावरा सोडून गेलो तो बाहेर गेलो. चिंगोली गावली, कुर्ले गावले, सोंताळे गावलो, भुबेर गावला, बांगडो गावलो.